काय झालं, एक दिवस राजा नगरातून जात असताना एका माळीनबाईने त्या राजाच्या गळ्यामध्ये हार घातला. त्या हाराचा सुगंध, फुलाचा सुगंध राजाला इतका आवडला त्या लगेच राजाने माळीनबाईला 5 सोन्याच्या मोहरा देऊन टाकले. किती? 5 सोन्याच्या मोहरा. त्यावेळेस माळीनबाई आनंदात घरी निघाल्या. पण त्यावेळेस राजा म्हणाला, थांबा माळीनबाई, तुम्हाला मी 5 सोन्याच्या मोहरा नाही 50 सोन्याच्या मोहरा देईन. किती? 50. पण उद्या येताना याच्याही पेक्षा मोठा हार तयार करून आणायचा. त्या माळीनबाईने दिवस रात्र फुलं गोळा केले आणि याच्याही पेक्षा मोठा हार तयार करून आणला. पण राजाला यायला आज थोडा उशीरच झाला होता. कसा तरी राजा सिंहासनावर येऊन बसला. त्यानंतर माळीनबाई गळ्यात लगेच हार घालणार. तेवढ्यात राजा म्हणाला, थांबा माळीनबाई, तुम्ही माझ्या गळ्यामध्ये जो काल हार घातला होता तो काल मला झोपताना रुतला. किती मोगऱ्याचं फुलकट रुतलं हो, राजाला रुतलं. त्यावेळेस माळीनबाईला नाराज झाल्या. त्यावेळेस राजा म्हणाला, नाराज होऊ नका माळीनबाई, तुम्हाला 50 सोन्याच्या मोहरा नाही 500 सोन्याच्या मोहरा देईल. किती? 500. पण उद्या येताना मोगऱ्याच्या फुलाचा हार तयार करून आणायचा. मग तर मोगऱ्याच्या फुलाच्या सुगंधाचा हार तयार करून आणायचा. काय जमल का ते कोणाला? इथं जमन का? नाही. तसं फुलापासून सुगंध वेगळा होऊ शकत नाही, तसंच देवापासून देवाचं नाव वेगळं होऊ शकत नाही.